मित्रांनो, वेलकम टू द डे 105 ऑफ डेली ब्लॉगिंग विथ जस्टिल थिंग्स. आपण आलेलो आहोत जिमला. बऱ्याच दिवसांनी आपण दर्शन घेतोय जिममध्ये. जी आधीची जिम होती, मी इथे यायचो ह्या जिमला. तर ह्याच्या आधीची जिम होती ती जरा छोटी पडत होती. म्हणजे छोटी म्हणजे तिथे ॲक्च्युली होतं असं की तो क्लब आहे आणि तिथे स्विमिंग आणि स्क्वॉश आणि हे सगळं होतं. पण जिम जुनं होतं आणि सगळे इक्विपमेंट नाही आहेत आणि गर्दी एकदा झाली की तिकडे भाई डायरेक्ट वेटिंगची बात असायची. तर म्हटलं आता नवीन उमेद आतमध्ये यायला आणि कन्सिस्टन्सी दाखवायला जिम. ये ही जिम कोणची सेकंड ना. हां आता दिसला. आता लागतो कशाला, आता दिसला. काय नाव काय तुझं? अभिजित. अभिजित ये रे, एक जण येतातच आहे. झाले फायनली कोण नाही ना. तो म्हटलं कन्सिस्टंटली आता करायचं आहे ते जरा बेटर जिम. म्हणजे हीच जी आधी यायचो तिथे व्यवस्थित आहे, इक्विपमेंट वगैरे सगळं व्यवस्थित आहे. तर आत्ताच ॲडमिशन घेऊन आज जरा बेसिक वर्कआउट करणार आहे. उद्यापासून प्रणित प्रॉपर चालू करेल. बरं वाटलं, खूप दिवसांनी जरा जिमला आलो. वर्कआउट करायला पण टाईम नव्हता मिळत. म्हणजे टाईम असतो आपल्याला काढायला लागतो, बट बाकीच्या गोष्टींमध्ये सतत डोकं असल्यामुळे वर्कआउटकडे काइंड ऑफ दुर्लक्षच झालेलं. बट आता परत ग्रीप धरली आहे म्हणून जिम पण चेंज केली. जरा जास्त इक्विपमेंट, जास्त गिअर्स असल्या अजून जरा मजा येते. मजा आली. कसं आहात तुम्ही? सो काल फक्त जिमचं फुटेज घेतलं, त्याच्यानंतर काहीच व्लॉग नाही केला कारण की बाकी कामांमध्ये बिझी होतो. आता सकाळी कॉफी बनवत आहे आणि एका गोष्टीला मला ॲड्रेस करायचं आहे. खूप टाईम झाला, खूप टाईम लोक विचारत आहेत मला कॉमेंट्समध्ये की अरे हे नवीन घर काय आहे, नवीन घर काय आहे, नवीन घर काय आहे, तुम्ही आता जुन्या घरी राहत नाही का, तर वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न आहे. त्या प्रश्नाचा तुम्हाला मी आज उत्तर देणार आहे. पहिली गोष्ट, हे माझं नवीन घर नाही आहे, हा माझा स्टुडिओ आहे. कॉफीसाठी पाणी गरम होते तोपर्यंत पुढचं सांगतो. सो हे घर जे आहे हे फ्लॅट आहे एक, पण हा विकत घेतलेलं अपार्टमेंट नाही आहे, हे रेंटेड अपार्टमेंट आहे. आणि इथे मी पूर्ण माझा स्टुडिओ सेटअप बनवला आहे. आता कॉफी ब्रू होते तोपर्यंत पुढचं सांगतो. इकडे का या स्टुडिओची गरज काय? पहिली गोष्ट म्हणजे अंधेरीत ह्याचा मी सेटअप केला आहे. कारण की आता जे काय तुम्ही बघत असाल, मी सचिन पेगावकर केलं, राजेशजी केलं, किंवा अजून पण जे माझे प्रोजेक्ट्स आहेत जे मी बोलत असतो की माझे प्रोजेक्ट चालू आहे, ते सगळे इथेच चालू आहेत. म्हणजे इथेच आसपास त्याची कामं चालू आहेत. त्याच्यामुळे मला ते बरं पडतं ठाण्यावरनं ट्रॅव्हलिंगपेक्षा. दुसरी गोष्ट, जसं की आता सचिन पेगावकर मी केलं, ते इथे बाजूला राहतात 2 मिनटावर. आणि असे अनेक लोक ज्यांच्यासोबत मला काम करायचं इथे जवळच राहतात. सो त्यांना ॲक्सेस बरा पडतो माझ्यासाठी आणि मला ॲक्सेस बरा पडतो की अरे माझं अंधेरीत ते स्टुडिओ, तुम्ही तिकडे येऊन शूट करा. सो
दॅट इज द रिझन इथे मला एक सेटअप किंवा इथे एक बेस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला अशा सगळ्या कामं करायची असतील तर त्याच्यासाठी अंधेरीत एक स्टुडिओ सेटअप करणं मला गरजेचं होतं. ते मी केलं. हां, सो इथेच माझा पूर्ण एडिट सेटअप आहे, इथेच माझं सगळं शूटिंग सेटअप आहे. रजत रोहित पण इथेच येतात, इथेच काम करतात. आणि अजून एक आता आम्ही जस्ट एडिटर हायर केला आहे. टीममध्ये ॲडिशन झालं आहे, स्वतः ती पण इथेच येते, इथेच काम करते. सो एका ठिकाणी सगळे माझे इक्विपमेंट गिअर वगैरे सगळ्यासाठी स्टुडिओ प्रॉपर बनवला आहे. राहिला विषय स्टुडिओ टूरचा, तर ती तुम्हाला मी आत्ता नाही देणार आहे, कारण की आजच मी काही सामान मागवलं आहे नवीन मस्त असं सेटअप बिटअप करायला. तर ते झाल्यावरती मग मी तुम्हाला देईन. असंही काय सगळ्या व्लॉगमध्ये सगळीकडे तुम्ही काइंड ऑफ स्टुडिओ टूर घेतलीच आहे. सगळं स्टुडिओ टूरसारखं असं काय राहिलेलं नाही आहे. बट एक तरी म्हणजे एक असं अजून एक व्लॉगसाठी कॉन्टेंट म्हणून आपण नंतर करूया ते स्टुडिओ टूर वगैरे. तर आता जेवढे काय तुम्हाला प्रश्न होते बऱ्याच लोकांना, बरेच DM आणि बरेच कॉमेंटमध्ये, कडे नवीन घर आता आई भावांसोबत राहत नाही का, आहे नाही का, असं काही नाही आहे. कामासाठी ही अपार्टमेंट घेतलेली आहे आणि इथूनच मी काम करतो. जाणं येणं वाचावं आणि कामं एकामागोमाग जे चालू आहे. फिटनेस ट्रेनर्सचा फोन येतो आहे. हां बोल ना. किती वाजता? आज किती वाजता? विचारच नव्हता केला. विचारच नव्हता केला त्या गोष्टीचा. अरे काल जाऊन आलो मी. काय जाऊन आला? वाय नॉट फिटनेसला मी घेतलं पण मेंबरशिप. आणि काल मी फुल मिक्स वर्कआउट केला. दोन सेट ऐक तर, 2 सेट चेस्ट, 2 सेट शोल्डर, 2 सेट बायसेप, त्याच्यानंतर 20 मिनिट्स ब्रिस्क वॉकिंग असं केलं. म्हणजे जस्ट टू लूज द मसल. म्हणजे डायरेक्ट आता हे नको व्हायला म्हणून. डायरेक्ट नाही घुसायचं होतं. मी पण तेच घेणार होतो. नाही आता काय मला एवढं टेन्शन येत नाही. म्हणजे ट्रेनर जर नसेल तरी आता माहिती आहे सगळं फॉर्म बी व्यवस्थित, म्हणजे एकदम म्हणजे मला वर्कआउट माहिती आहेत सगळे. सो तो टेन्शन नाहीत कधी असं. बोल. तर मी म्हणत होतो की आज तू वाय नॉट फिटनेसला किती वाजता जाऊ शकशील? मला एक फक्त अर्धा तास दे. मला एक मीटिंग आहे, ती कशी कधी काय करता येईल त्याचं ते बघतो. अर्ध्या तासात कळव मला. मला वेदांतला तुझं सेशन घ्यायला पाठवायचं. वेदांत ऑफलाईन? हो. अच्छा ओके कूल. तर श्रिया आणि तुझं सेशन मला आता ऑफलाईन स्टार्ट करायचं होतं. एक नंबर काम केलंस तू, एक नंबर काम केलंस. पण श्रियाची नाही मेंबरशिप घेतली मी. दॅट्स ओके, मी घेतो, काळजी करू नको. वाय नॉटला घेतलीस ना तू? अरे मी आता 3 महिन्याचीच घेतली आहे. म्हटलं चायला काय होतंय कसं होतंय, म्हणजे ऍटलीस्ट टू स्टार्ट गुड मी घेऊन टाकली. असं मला करायचंच ते बाबा, ट्रान्सफॉर्मेशन कम्प्लीट. ठीक आहे, माझ्या आत्म्याला थंडावा नाही मिळणार. ठीक आहे ओके. फक्त आता रेग्युलर प्रश्न तुझ्याकडे, बाकी सगळं माझ्याकडे. मी वेदांतला सांगतो, मला अर्ध्या तासात कॉल कर लगेच. ठीक आहे, चालेल. चांगला आहे वेदांत मुलगा. ऍक्च्युअली भुवनला आता ट्रेन करतोय ऑफलाईन. ओके. भुवन आणि रोहितला दोघांनाही ट्रेन करतोय तो सध्या, आणि खूप चांगला, खूपच चांगला. बेस्ट आहे मग. इथेच राहतो अंधेरीत? तो ऍक्च्युली राहतो दूर, पण तो या एरियात येतो ना. कुठे करायला? तुमच्या एरियात येतो ना तो ट्रेन करायला. राहतो कुठे? जुहू? भुवनला नाही. तो बहुतेक तरी त्या साईडला राहतो. कुठे म्हणजे कसं सांगू तुला? जाऊ दे सोड. समुद्राच्या पलीकडे राहतो. नवी मुंबई? नाही, नवी मुंबई नाही रे. ते स्टीलिंग वरनं आपण आतमध्ये जातो ते काय, वर्ली फोर्ट वर्ड साईडला. म्हणजे आपला हर्ष राणे कुठे राहतो बघ. अच्छा, दादर परेल लोअर. अच्छा, लोअर परेल दादर. अच्छा, दादर साईडला राहतो. पण तो ट्रेन घेऊन या एरियात येतो. ठीक आहे, कारण का त्याचं पर्सनल सेटिंग असतं ना. इकडे सगळ्या पर्सनल सेटिंग आपण फिक्स केलं त्याच्यात. ठीक. ओके, ठीक आहे चालेल. कळव मला. हां ओके, बाय. सो हाच आहे विषय.
लवकरच स्टुडिओ टूर एकदम आता सेटअप झाला की मी करवतो तुम्हाला. आणि आता फिटनेस परत आलेलंच आहे आयुष्यात आपलं, तुम्हाला माहिती आहे. फिटनेसवर काय पण करून फोकस करायला लागणार आहे. आणि आता वय पण वाढत चाललं आणि लफडी होत चाललेत. फिटनेसवरती पण आता फोकस परत शिफ्ट करायला लागणार आहे. आधी होता व्यवस्थित होता, सगळं चालू होतं, पण मध्ये कामांचा लोड सगळ्याचा लोड इतका झाला की परत ते हो गया. सो अभी आता प्रणितनी पर्सनली जरा मनात घेतलं आहे की तो पर्सनली आम्हाला ट्रेन करणार आहे आणि जरा करणार आहे. सो येस, हाच होता आपला आजचा व्लॉग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तर बोलतो की सबस्क्राईब राईट नाव, आत्ताच करा, राईट नाव.